वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही आज परत चाललो आहे मूवी बघायला. कोणती मूवी बघायला बोलली? मूवी आहे सेम संस्कृती सारखी, शिनचॅन. शिनचॅन मूवीला चाललो आहे. तुम्हाला नंतर काय नाही कशाला ते करणार, आम्ही सांगणार ना, आम्ही आहोत ना तुमच्यासाठी. आम्ही सांगणार, आम्ही चाललोय शिनचॅन मूवी बघायला, जो आहे नटखट मस्तीखोर आणि तो इंडियाला आला आहे. हा, तर त्याचा मूवी बघितलाच पाहिजे. आम्ही लहानपण आमच्या चिन्नीचं त्याचं इन्स्पिरेशन आहे. त्याची मस्ती बघूनच आमच्याकडे मस्ती केली जाते. तो कशी उलट उत्तर देतो आई वडिलांना, ते बघण्याची मजा असते. ती मलाही तिकडे आवडते. तर लेट्स सी, बघूया आज कसं वाटतं. आफ्टर इयर्स त्याचा मूवी आलेला आहे. सो मेनी इयर्स. आताच तर बघितलं शिनचॅन. तू आणि मम्मी तुम्ही दोघं ब्लॉग पण टाकला. तो शिनचॅन थोडी होता ना. शिनचॅन होता. हो काय? अच्छा बरं, ठीक आहे. माय रिग्रेट. मला आवडला नव्हता अजिबात. चला मग तिकडे जाऊनच भेटू. पण याचे रिव्ह्यूज मी ऐकले की खूप चांगला आणि कॉमेडी मूवी आहे. तर गाईज, तुम्हाला माझा ड्रेस बघून कसली आठवण येते का? कारण मला आठवण येते लग्नामध्ये जे दिवे घेऊन उभे असतात साईडला. मला नेहमी हे टॉप घातल्यावरती फिलिंग येते की कोणीतरी आता माझ्या हातात दिवा दे आणि मी बारात मध्ये नाचणार आहे साईडला. तर तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा, माझा टॉप तसाच वाटतो का? आणि आता गाईज दिवाळी येणार आहे, म्हणून तेच कॉम्बिनेशन परत तुम्हाला बघायला मिळेल कस्तुरीच्या ड्रेस मध्ये. म्हणजे तेच म्हणजे हे थोडी घालणार? तूच बोलली ना दिवे घेऊन. हा, दिवे घेऊन मी डोअर वर उभी राहणार आहे आणि दिवाळी साजरी करणार आहे विथ दिस टॉप. ही अशी इच्छा आहे माझ्या नवऱ्याची. बघा, बघत राहा, तुमची इच्छा पूर्ण नाही होणार आहे. काय घेते चिनी? चिनी काय घेते? सगळीकडे कोण कोण करत बसते. कोण बोलवते याला? कोण बोलवते देवाला माहिती. लेट मी सी. तिकडून आवाज दिला. तिने हा आवाज दिला, लगेच धावले. A few minutes later. मूवी बघितलेला आहे. बकवास मूवी होता. I didn't like it. इरिटेट केले, इरिटेट, लिटरली इरिटेट केलं. सगळे आमच्या पाठी जे बसलेले ते त्यांचे वेगवेगळे कमेंट चालू होते, कंटिन्युअसली बोलत होते आणि एवढं इरिटेट होत होतं. त्यामुळे मूवी तर काय आम्ही एन्जॉय केला नाही. एक फंक्शन चालू आहे. सो गाईज, आता आम्ही बसलो आहे मध्ये, बघू शकता थर्ड वेव मध्ये. मॅडमने ऑर्डर केलं आहे चिली चिकन बन आणि आफ्टर सो मच कन्फ्युजन मॅडमने ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यावर हे घेतलंय, काय आहे, आल्मंड्स. 170 रुपीजचे आल्मंड्स. क्रॉफर्ड मार्केटवरून अर्धा किलो आणून दिले असते. आणि ते चॉकलेट मध्ये डुबवून दिले असते. Emotional damn it. आणि हा बघा, नेहमीप्रमाणे वाट बघतोय कोणाची तरी. ऍक्च्युली आज आमचा लकी ड्रॉ आहे, तुम्हाला माहित असेल. हा, तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये जर बघितलं असेल तर आम्ही शॉपिंग केली होती गोल्डची आणि त्याचा लकी ड्रॉ होता. तर आज त्यासाठी आम्हाला बोलवलं आहे. तर बघूया, लेट्स क्रॉस द फिंगर. आणि कार लागते का स्कूटर लागते, विल सी. मॅडमचं अनबॉक्सिंग चालू. नहीं होगा, नहीं होगा, नहीं हो पाएगा आपसे. ये देखिए, वाह, देखिए 200 रुपए का बादाम. देखिए ऐसे दिखता है. हे ह्याला पण मिळतं कधी नटीज.
हे आलेली आहे माझी ऑर्डर. पनीर काय पनीर चिली कॅल्झोन बघू शकता. काय आलं पण नाही तोंडात. माझ्या फ्रेंडने सांगितलंय जास्त जवळून घ्यायचा नाही कॅमेरा, मुद्दाम माझ्या जवळ आणते. कसं आहे आता सांग. चिप्स आणि एवढीच हे मला वाटलं कोरोझोन सारखं मोठे काहीतरी असेल. एवढंसं खाऊन पोट नाही भरणार आहे. काय मागवलंय ते तर बन, मला वाटलं असा मोठा बन मी टेस्ट त्याच्यापेक्षा मोठा तर माझं दिसतंय. टेस्ट याचं खाऊन झालेलं आहे. अरे काय टाटा बाय बाय चिनी बोल. गरम आपण खाऊ नाही शकत. काय झालं कसलं शी. पण त्याने पॅकेटचा फोटो लावलाय तिकडे. त्यांनी लिहिलंय पॅकेट मध्ये हे बघा हे पॅकेट देणार म्हणून, आणि त्यांनी आता प्लेट मध्ये आणून दिलंय. यांना आवडलंय, पुन्हा एकदा मागवलं आहे बनाना वॉलनट केक. A few moments later. Finally the moment is here. The first alphabet is K. A for apple. चलो घर जाओ. This is Archana Kale. दिवाळीची रोषणाई चालू झालेली आहे सगळीकडे. दिवाळीची लाइटिंग. डिंग डिंग दिवाळी. हा त्याची मी हेच गात बसणार सारखं सारखं. तिला घ्यायची आता मला सुरसुरी. सुरसुरी पाहिजे तिला. अमाल मलिक आणि हिची सुरसुरी. अभिषेक बजाजची. मस्त वाटतं. सो गाईज मी ब्लॉग चालू केला कारण मम्मी काहीतरी बनवते आणि मला वाटलं की तुम्हाला सांगावं की मम्मी काय बनवते. कारण मम्मी ऑफकोर्स टेस्टीच बनवते. तर थांबा. उप्स. मम्मी काय बनवते. वास आला तुला. वास आला. येस एवढा सुगंध सुटलाय ना. वाटलंच. याच्यावर राहील का. नाही राहणार. मॅग्नेटिक माईक घेतलाय आपण. जाऊ दे वेळ नाही मॅग्नेट करायला. स्ट्रगल बिहाइंड दिस. हा तर एक मिनिट. हा तर मी तुम्हाला लास्ट कधी आपला आधीच्या व्हिडिओ मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल हा राईस दाखवलेला आणलेला आणि याच्या बरोबर हे पॅकेज होतं. हे कॉम्बो मिळालेला आणि जे मी सांगितलेलं की आउट ऑफ दिस मी एक बिर्याणी बनवणार आहे. तर ती आज मी बनवायला घेतली आहे. मॅडमचं काही लक्ष नव्हतं. आता मी एवढं सगळं करून झाल्यावरती आली आहे. येस कारण मला वास आला टेस्टी आणि मला वाटलं की तुम्हाला सांगावं. हा तर ती रेसिपी अशी आहे. आता आलेच आहेत तुम्हाला सांगते. याच्यामध्ये गरम मसाले सगळे मी टाकून मोकळी झालेली आहे. हे बघा हे सगळे गरम मसाले ऑलरेडी टाकले. जेवढे आपल्याकडे आहेत तेवढे सगळे टाकायचे. थोडे थोडे स्वतःच्या अंदाजाने टाका. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कांदा आणि तूप. हा हे तुपामध्ये करायची. हा मी जरा जास्त घेतलंय कारण याला जरा जास्तच लागते. आणि तूप मध्ये ही सगळी फोडणी करायची आहे. नंतर हे बघा मी ग्रीन चिली अशा टाकलेल्या आहेत. हे बघा अशा ग्रीन चिली टाकल्या आहेत आणि कांदा मस्त ब्राऊन परतून घेतलाय. पुढचं आपण बघूया.
आणि हा मसाला मी आज यूज करणार आहे. आणि गाईस, जसं की मम्मी तुम्हाला बोलली की मम्मी हे बनवणार आहे. हा, मेन तर मी दाखवलंच नाही. हे बघा, हे चिकन मी लेग पीस आणून इट्स ठेवले. अन चिकन बिर्याणी. येस, चिकन लेग बिर्याणी. हे लेग पीसची बिर्याणी आहे ही बघा. ठीक आहे, याला मी दही आणि नमक थोडंसं लावून ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकून हे टाकणार. आणि इकडे एक बॉईल होतंय. राईस धुवून घेतलेला आहे. राईस धुवून घेतलेला आहे. हा एकदम बारीक राईस आहे. याचा पुलाव, इट्स अ पुलाव नॉट बिर्याणी. खायला जाम मजा येईल. अजून राईस आहे का, त्यांना काढून दाखवते. राईस थांबा, तुम्हाला काढून दाखवते. उप्स. हे बघा गाईस, किती बारीक आहे. हे बघा, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. थोडी जास्त टाकते. बस, म्हणजे पेस्ट संपली. यावेळेला मी बनवेन तेव्हा तुम्हाला दाखवे ना मी कशी शॉर्ट्स मध्ये येईल. हा, आय थिंक मी दाखवलेलं आहे नाही. वाटतं. नाही आहे का? आणि शॉर्ट्स येईल त्याचा. सो स्टे ट्यून. कसं आहे आता, आम्ही बॅक टू बॅक व्हिडिओ बनवतो तर कधी कधी रेसिपी मिस होते. लक्षात राहत नाही की आम्ही दाखवलंय की नाही दाखवलंय. तर तुम्ही पण सांगू शकता आम्हाला, कमेंट करा गाईस. कमेंट करू शकता की तुम्हाला काय बघायचं राहिलंय किंवा काय नाही. आम्ही सगळं दाखवायला तयार आहोत. ठीक आहे, जेव्हा जेव्हा आम्ही बनवू तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या बरोबर घेऊन चलू. आता याच्या पुढे ऍक्च्युली हे पहिलं थोडं नरम व्हायला पाहिजे. हे जे आलं लसूण पेस्ट टाकली आहे मी, ती झाली ना, दिसत पण नाही. नाही, थोडी नरम होऊ दे. ठीक आहे, आणि त्याच्या बरोबर मी त्यांचा पण थोडा मसाला टाकणार आहे. दिस वन, हे त्याच्याबरोबर मिळालेला. चिनी यार, काय राईस वाट लावली यार. हा बघा, हा चिकन मसाला मी टाकते. किती टाकलं? अंदाजाने. माझं सगळं काम अंदाजाने असतं. मी पट टाकून मोकळी होते. टेस्ट करायची, वाटलं कमी जास्त परत टाकायचं. ठीक आहे, हा थोडासाच घेतलाय कारण आपल्याला अजून मसाले लागणार आहेत. इकडे हा बिर्याणी मसाला पण टाकणार आहे. ठीक आहे. ओहो, गॅस स्लो करा. हा बघा, हा बिर्याणी मसाला नंतर 2 पॅकेट टाकते कारण जरा जास्त आहे यावेळेला. हे बघा, 2 पॅकेट टाकते आणि त्याच्यावर टाकते तुरंत टोमॅटो. आता तुम्ही म्हणाल कसं टोमॅटो टाकून कसं काय राईस, पण ह्या पुलावला लागतोच. इथे आपण गरम पाणी तयार ठेवलेलं आहे आणि आता परतून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं. हा पुलाव किंवा ही बिर्याणी ब्राऊन कलरची असते. ठीक आहे, हे थोडंसं त्याला ब्राउनिश कलर येणार. दिस इज नॉट अ बिर्याणी, रेड बिर्याणी. ठीक आहे, नाउ विल पुट आवर चिकन इन दॅट. दिसतंय तुम्हाला? हे बघा, चिकन व्यवस्थित टाकायचं आहे, परतून घ्यायचं आहे. हे बघा, सो गाईज, या स्टेजला हे बघा, तेल सगळं साईडने आलेलं आहे, म्हणजे घी सुटलेलं आहे साईडने. या स्टेजला आपण टाकणार आहोत पाणी, गरम केलेलं पाणी. हे बघा, तेवढंच पाणी टाकायचं आहे जेवढ्यामध्ये आपला राईस शिजणार आहे. ठीक आहे, हे बघा. आता याच्यामध्ये मस्तपैकी थोडा वेळ बॉईल येऊन द्यायचं. पूर्ण बॉईल आला की मग तुम्हाला दाखवते. गाइस, वी आर बॅक. गाईस, थोडंसं हे पाणी घेऊन ना
चेक करा. मीठ वगैरे बरोबर आहे का? तर आता तर बरं लागतंय, पण मला वाटतं राईस टाकल्यावर कमी पडेल. सो मी थोडंसं नमक ॲड करते. माझं फेवरेट जाडा नमक. टाइम टू ॲड. काय काय हा बघा राईस. पकड कॅमेरा पकड अजून. मस्त चटका बसलेला. नवीन टायटल. व्हिडिओ काढता काढताना संस्कृती जळाली. कशी हसते का इझी. वा 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 वा. हे बघा गाईस, मस्त ह्याला पाण्याला पण ना पूर्ण चिकनच्या याचा फ्लेवर चढला असेल एकदम मस्त. स्टॉकमध्ये आपण जसं यखनी पुलाव असतो ना ॲक्च्युली तसाच टाईपमध्ये हा बघू शकता तुम्ही भात. ठीक आहे, आता थोडा वेळ आपण नेहमीप्रमाणे जसा भात बनवतो बॉईल यायला सोडून देऊया. आणि नंतर जेव्हा बॉईल येईल तेव्हा बारीक गॅस करून झाकून देऊया. हे आमची अंडी आणि मॅडम काय दाखवतात. तर काय आज आम्ही कुठेतरी गेलेलो, त्याचा व्लॉग आम्ही केला नाही, ते वेगळी गोष्ट आहे. चटपटा But केरी. मी आणलाय चटपटा केळी. असं पॅकेट मध्ये कशी आहे दाखव. अशी केळी आहे. शीट, ही तर ती आपली एक्झिबिशन मध्ये मिळते ती. आणि रस्त्यावर पण मिळते गाडीवाल्यांबरोबर. ते पॅकेट मध्ये टाकून दिले. अरे आजकाल काय 20 धंदे काढलेत, काय धंदे काढलेत. 20 रुपयाचं आहे गाईज. हे 20 रुपीजला एवढूस दिलेलं आहे. मला पाठी पण लक्ष द्यायला लागते बाबा, पोडतोय. टेस्ट टेस्ट. सो गाईज टेस्ट टेस्ट. अरे येतंय की नाही. हे खूप मोठं आहे. चावू छोटं का? काढ. हा चाव. हम्म. चावायला अय्या अख्खं टाकलं. आंबट शौकीन बाई. यम. गाईज जर तुम्हाला अशावाल्या गोष्टी आवडतात तर तुम्ही घ्या, जर मिळालं तर. ते कुठे सगळीकडे मिळतं. आय वॉज नॉट अवेअर. आय थॉट मे बी दुसरं काहीतरी असेल. चटपटा कॅरी बिरी एकदम पॅकेजिंग केली आहे. उल्लू बनवायचे धंदे. गाईज हे बघा असं पूर्ण पाणी लेवलला आलेलं आहे. त्या वेळेला मी बंद करून त्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस व्हेरी स्लो. That's why you need easy clean from Fabric. High performance fabrics for sofa.